हा डिक्लाइन खूप शार्प आहे तसा, आणि हे सगळं डिक्लाइन रॅम्पंट हंटिंग, शिकार, बरं. शिकारीमुळे हे सगळं सिंहांचं पॉप्युलेशन कमी झालं. आणि इतकं कमी झालं की ते शेवटी फक्त पण कुठल्या काळात, म्हणजे 1800च्या काळामध्ये हो कमी झालं? हो 1800च्या काळ म्हणजे ते प्रोग्रेसिव्हली कमी होतच गेलं. सो ते हंटिंग हे वाढत गेलं, कारण उत्तरेत जसं जसं आता सगळं ते युद्धाचा काळ सगळा तो होता, त्यानंतर मग ब्रिटिश राज सगळं आलं. तर त्यावेळेला मग असं लक्षात आलं की आता पॉप्युलेशन उत्तरातलं सगळं कमी होत होत शेवटी फक्त गुजरातमध्ये एक, फक्त सौराष्ट्र या भागात गीर, गिरनार हा भाग, आणि मितियाळा म्हणून एक आणखी जागा आहे गीरच्या जवळच. बरं. तर त्या भागात फक्त सिंह राहिले होते. किती तरी उरले असतील साधारण? एक 50. 50 फक्त? बरं. 50. काही रिपोर्ट्स म्हणतात की अगदी 20 वगैरे आहेत, म्हणजे 20 वगैरे होते, पण 50 हा एक आकडा. त्यावेळेसचे जे पॉप्युलेशन काउंट्स, म्हणजे त्या काळी सुद्धा नॅचरलिस्ट होते, त्या काळी सुद्धा म्हणजे ब्रिटिश अधिकारी जे फॉरेस्ट डिपार्टमेंट, तेव्हाचं फॉरेस्ट डिपार्टमेंट जे काम करायचे, ते लोक रेग्युलरली याचं सगळं ट्रॅक ठेवत होते. तर सिंहाचं पॉप्युलेशन त्यावेळेला कमी होत होत जवळजवळ 50 राहिले होते. म्हणजे एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनमधनं 50च फक्त उरणं एक म्हणजे काही हजार सिंहांमधनं फक्त 50च उरणं, म्हणजे ही फार अलार्मिंग मोठी सिच्युएशनच होती. फारच वाईट सिच्युएशन होती. आणि मग ती सिच्युएशन बघून त्यावेळेचे तिथले महाराजा आणि लॉर्ड कर्झन, जुनागड मला वाटतं, जुनागडचे महाराजा, जुनागडचे. जुनागडचे महाराजा आणि लॉर्ड कर्झन तेव्हाचे व्हाईसरॉय, या दोघांनी मिळून ते हंटिंग गीरमधलं थांबवलं.